तर मुंबई तुंबल्यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये तर जुंपलेली आहे। मुंबई तुंबण्याला भ्रष्टनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही मेट्रोनं प्रवास केला, ठाकरेंचे आरोप बिनबुडाचे आहेत असं उत्तर योगेश कदम यांनी दिलं। एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये, सरकार तरी आहे का? कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो, शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे। सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल, घाणेरडं राजकारण असेल, हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो, ह्याच्यात व्यस्त आहे। पण कुठेही काम होताना दिसत नाही। ब्रिज कॅन्डी जसं झालं, नरिमन पॉइंट झालं, काल आपण पाहतोय मंत्रालय झालं, हिंदू माता झालं, अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही। आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे। मी स्वतः काही दिवसापूर्वी मेट्रोने प्रवास केला होता। मी तिथल्या ज्यावेळेला प्रवाशांशी मी संवाद साधला त्यावेळेला मुंबईकर अत्यंत खुश आहेत, मुंबईकर अत्यंत समाधानी आहेत। वेळ वाचतोय आणि अतिशय चांगली सुविधा मुंबईकरांसाठी आमच्या सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे। नाही, कॉन्ट्रॅक्ट अगोदर दिलं गेलं होतं। टर्कीचा जो विषय झाला, पाकिस्तानला त्यांनी जी मदत केली ती आता ही 15-20 दिवसापूर्वीची घटना आहे। त्यामुळे कंत्राट हे अगोदर दिलं गेलं होतं, परंतु मला वाटतं ह्यापुढे आता टर्कीशी कुठल्याही पद्धतीचा करार किंवा त्या टर्की देशाशी संबंधित असलेले कुठलेही व्यवहार होणार नाहीत असा आमचा तरी विश्वास आहे।